Good morning to all of you. Yesterday we have seen 1.2 the encounter of special kind. सगळ्यांना आठवतंय? या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं? There is a big male langur who want to kill and snatch the baby langur from her mother and kill him. But at the same time, writer was present there and throw the stone towards that big male langur, and due to this, that baby rolled down from the slope of the which house? Tell me. Clubhouse. Very good. Rolled out from the slope of the clubhouse. At the same time, there is a group of dogs waiting for that baby so that he want to eat it. त्या कुत्र्याच्या समूहाला ते छोटंसं माकडाचं पिल्लू खाऊन टाकायचं होतं, म्हणून ते त्याची तिथं वाट पाहत होते. परंतु मी पेज नंबर 9 वर आहे, तो लास्ट पॅराग्राफ आपण पुन्हा एकदा घेऊया. सगळ्यांचं ओळीवर बोट आहे. कालचे शब्दार्थ सर्वांनी लिहून घेतले का? शब्दार्थ लिहिण्याचा मुख्य उद्देश आहे तुम्हाला चॅप्टर मध्ये शब्द पाठ झाले पाहिजे. दुसरं महत्वाचं, मी वाचत असताना ओळीवर बोट ठेवायचं, त्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार कशा पद्धतीने मी करतोय त्या गोष्टी पाहायच्या. सगळे फ्रेश आहेत तर सुरुवात करूया. पेज नंबर 9, लास्ट पॅराग्राफ. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस and the sudden unexpected attack from the unknown quarter forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. ते बदललेलं आजूबाजूचं सर्कमस्टन्सेसचा काल तुम्ही अर्थ लिहिलाय, परिस्थिती. अँड सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि अपेक्षित नसलेला तो दगडाचा अटॅक झाल्यामुळे लंगूरने ते बेबी ड्रॉप केलं आणि ते गरंगळतला आपण काय शब्द लिहिला होता काल? स्लोपिंग रूफ. ठीक आहे. टू द वरांडा. द बेबी वॉज लिस्टलेस. ते छोटस बेबी लिस्टलेस होतं. बघा कालच्या अर्थांमध्ये बघा, लिस्टलेसचा अर्थ काय लिहिलंय? उदास झालं होतं. अँड अपियर टू बी डेड, आणि ते आता मेल्यासारखं दिसत होतं. अपियर टू बी डेड, मेलं होतं नव्हे, मेल्यासारखं दिसत होतं. ॲज इट बॉडी स्टार्टेड स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट पॅक ऑफ द डॉग grew manifold at the prospect of the good kill and meal. काय म्हणते बघा? As its body started slide down, त्याचं शरीर गरगळत खाली यायला लागल्याबरोबर पॅक ऑफ द डॉग्स, कुत्र्यांचा एक समूह एक्साइट झाला होता, अतिशय उत्साही झाला होता. का झाला होता? मॅनिफोल्ड ॲट द प्रोस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. त्यांना अनेक पटीने अपेक्षा होती की आपणाला काहीतरी चांगलं खायला आज मिळेल. किपिंग द डॉग, बॅक साइडला चला. ऍट द बे विथ द स्टिक, त्या रायटरने ती सगळी कुत्री काठीने बाजूला केली. अँड आय मॅनेज टू कॅच द होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल, आणि या रायटरने त्या बेबी लंगूरचं टेल म्हणजे काय? शेपूट. जस्ट ॲज इट ट्रिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. टाइल रूप वरून ते घसरत होतं आणि त्याच वेळी याने त्याचं काय पकडलं? शेपूट पकडलं. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. आता मात्र ती बेबी इनर्ट दिसत होती. इनर्टचा पण काल काय अर्थ लिहिलाय बघा? शिथिल पडलं होतं. त्याचं शरीर शिथिल पडलं होतं. अँड लाईफलेस, त्याचा जीवच त्यामध्ये राहिला नव्हता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि काल आपण पाहिलं होतं की तो बिग मेल लंगूर त्या बेबी लंगूरला का मारत होता? कारण की त्या मोठा लंगूर डॉमिनंट होता. डॉमिनंट म्हणजे ताकदवर होता, आणि त्याला त्याच्या ग्रुपमध्ये इतर मेल बेबी लंगूर नको होता, आणि नेमकं ते पडलेलं पिल्लू मेल लंगूरच निघालं. बाय दिस टाइम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा. त्याच वेळी माझ्या घरातले सर्वजण, माझे सिस्टर्स वरांडामध्ये आले बाहेर. अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, आणि त्यांनी समक्ष डोळ्यांनी पाहिलं की मी रेस्क्यू ऑपरेशन कसं करतोय. विटनेसिंगचा अर्थ लिहा, प्रत्यक्ष पाहणे. लिहा पटपट वहीमध्ये, आणि आजची तारीख टाकायची लेक्चरची आणि शब्द लिहायला सुरुवात करायची. विटनेसिंग, प्रत्यक्ष पाहणे, आणि रेस्क्यू ऑपरेशनचा अर्थ लिहा, बचाव कार्य. रेस्क्यू ऑपरेशन, बचाव कार्य.
Some of our neighbors had also gathered in the distance. आमच्या शेजापाजारचे लोक सुद्धा गॅदर्डचा अर्थ लिहा, एकत्र जमणे आणि काय चाललंय हे पाहण्यासाठी तिथे एकत्र आले. I took the baby langur to our backyard. ते बेबी लंगूर मी आमच्या बॅकयार्ड मध्ये घेऊन गेलो. बॅकयार्ड म्हणजे घराच्या पाठीमागचं अंगण. प्रत्येक शब्द लिहावा असं नाही, जे समजताय ते पटपट आपण वाचत पुढे जाऊया. तुम्ही पण माझ्यासोबत वाचताय. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि जिथे आम्ही आमच्या कोंबड्या ठेवायचो ते पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्या ठेवायचा खुराडा, तिथं नेऊन मी त्याला अलगद लेट डाऊन या शब्दाचा अर्थ झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. ते बिग मेल लंगूर त्याला चावलं होतं. डीप म्हणजे खोल, बाईट म्हणजे चावणे आणि मार्क्स म्हणजे जखमा. याचा अर्थ त्याच्या शरीरावर खोलवर या बिग मेल लंगूरने चावलेल्या जखमा होत्या. अँड स्क्रॅचेस आणि ओरखडे सुद्धा होते. ब्लड वॉज उझिंग आउट फ्रॉम हिज वुंड. उझिंग आउटचा अर्थ लिहा, टिपकणे किंवा बाहेर पडणे, पाझरणे असे त्याचे अर्थ आहेत. ब्लड त्याच्या त्या जखमांमधून उझिंग आउट होत होतं म्हणजे बाहेर पडत होतं. वुंड म्हणजे जखम, WOUND, वुंड म्हणजे जखम. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि ते छोटं बेबी मोशनलेस झालं होतं म्हणजे ते कोणतीही हालचाल करत नव्हतं. लिहा अर्थ मोशनलेस, कोणतीही हालचाल न करणे. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड अँड टू स्टॉप द ब्लिडिंग. आणि त्याच वेळी माय फादर प्रोव्हाइडेड मी अ फर्स्ट एड किट. यू नो व्हॉट इज फर्स्ट एड किट? अ किट विच इज urgently required when any accident is happen. It contain a bandage, it contain ointment, soap, Dettol to clean your wound and make a bandage on it. तुम्हाला माहित असेल की फर्स्ट एड किट म्हणजे काय? की एखादा अपघात झाल्यानंतर तात्काळ ड्रेसिंग पट्टी करण्यासाठी, ती जखम स्वच्छपणे धुण्यासाठी आणि त्याच्यावर ओइंटमेंट म्हणजे काय? क्रीम लावण्यासाठी जी एक बॉक्स आपल्या घरामध्ये असतो त्याला फर्स्ट एड किट म्हणतात. माय फादर प्रोव्हाइडेड मी अ फर्स्ट एड किट टू क्लीन हिज वुंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी फर्स्ट एड किट मला आणून दिलं. ते जखम मी स्वच्छ केली आणि त्यातून येणारं रक्त थांबवलं. आय वॉज रिलीव्ड या शब्दाचा अर्थ सुटकेचा निश्वास टाकणे किंवा काळजीतून मुक्त होणे. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रीदिंग. मी सुटकेचा निश्वास कधी टाकला? जेव्हा मला जाणवलं की ती बेबी ब्रीदिंग करतेय. ब्रीदिंग म्हणजे काय? श्वास घेणे. लिहिताय ना सगळे पटपट? रिलीव्ड म्हणजे सुटकेचा निश्वास टाकणे आणि ब्रीदिंग म्हणजे श्वास घेणे. बेबीने श्वास घेतला आणि रायटरने सुटकेचा निश्वास टाकला की बेबी अजून जिवंत आहे. इवन दो लिहा. इवन दोचा अर्थ असं जरी असलं तरी. इवन दो असं जरी असलं तरी. हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. त्याचा तो श्वास शॅलो झाला होता. शॅलोचा अर्थ लिहा, मंदावला होता. जरी तो ब्रीदिंग करत होता तरी त्याचा श्वास मात्र शॅलो झाला होता, मंदावला होता. नेक्स्ट पॅरेग्राफ. स्प्लॅशेस ऑफ द कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिर. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटरचा अर्थ लिहा, थंड पाण्याचे शिंतोडे. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे शिंतोडे. मेड द बेबी स्टिर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स. थंड पाण्याचे शिंतोडे त्याच्या तोंडावर मारल्यानंतर, तुम्हाला माहिती आहे आपल्याही घरात जर कोणी बेशुद्ध वगैरे पडलं तर आपण त्याच्या तोंडावर थंड पाणी मारतो ना, तसं त्या बेबीच्या तोंडावर थंड पाणी मारल्यानंतर ते स्टिर झालं म्हणजे त्याने थोडीशी हालचाल केली. अँड आफ्टर फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि नंतर थोडेफार अटेम्प्ट्स केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर ही सेटअप ते उठून बसलं. ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक. त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. He started trembling like the leaf in the wind. ते असं थरथर कापायला लागलं होतं. कशासारखं? एखादं वादळ आल्यानंतर झाडांच्या पानं कशी सळसळ करतात तसं एक थरथर कापू लागलं होतं. ट्रेबलिंगचा अर्थ लिहा, थरथर कापणे.
ट्रेबलिंग, थरथर कापणे. His two little twinkling eyes welled up with the tears. आणि त्याचे ते छोटे छोटे डोळे अश्रूंनी भरून गेले. And he started the sob with a muffled cry. आणि सॉबचा अर्थ लिहा, ते हुंदके देऊन रडायला लागलं होतं. सॉब म्हणजे हुंदके देणे. लिहिताय ना सगळेजण? मफल्ड क्राय, दबक्या आवाजात रडणे, म्हणजे जेणेकरून आपलं रडणं कुणाला ऐकू जाऊ नये अशा हळू आवाजात ते रडत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्स द ट्रॉमा. ट्रॉमाचा अर्थ लिहा, ज्या पद्धतीने एखाद्या लहान मुलाला धक्का बसल्यानंतर, माणसाच्या मुलाला धक्का बसला, बेबीला धक्का बसल्यावर ते कसं मोठ्या मोठ्याने रडायला सुरुवात करतं, तसं हे रडत होतं. ट्रॉमाचा अर्थ धक्का बसणे, आघात होणे, इजा होणे असे अर्थ आहेत त्याचे. आय ऑफर्ड हिम द पील्ड बनाना. तेवढ्यात मी त्याला एक सोललेलं केळ दिलं. सोललेले केळ, पील्ड बनाना. पील्ड म्हणजे सोलणे. जेव्हा एखादं फळ तुम्ही सोलता तेव्हा त्याला पील्ड असं म्हणतात. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. त्याचे हात सुद्धा असे थरथर थरथर कापत होते. तसंच त्याने ते अनपील्ड बनाना पकडलं अँड बिगेन टेकिंग हेजिटंट बाईट. आणि त्याने छोटे छोटे बाईट्स म्हणजे घास घ्यायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड. नेक्स्ट पॅरेग्राफ चालू आहे बघा. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द लंगूर बेबी. माझं संपूर्ण लक्ष आता त्या रिवायवल या शब्दाचा अर्थ पुन्हा सुरुवात करणे किंवा एखाद्या गोष्टीतून बाहेर पडणे किंवा बरे होणे. सोप्या शब्दाचा अर्थ बरे होणे. माझं संपूर्ण लक्ष ते बेबी लंगूर कधी बरं होतंय याच्याकडे लागून राहिलं होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आणि तेवढ्यात मला असं जाणवलं की मला कोणीतरी गूढ नजरेनं पाहतंय. अनकॅनीचा अर्थ गूढ. मला जाणवलं कोणतरी मला पाहतंय की मी बेबीची केअर कशी करतोय ते. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी पटकन त्या कूप पासून, कूप म्हणजे काय रे बाळांनो, कोंबड्यांचा खुराडा, त्या कूप पासून मी बाजूला झालो. अँड लुक्ड अप, आणि वर पाहिलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आणि आमच्या त्या किचनच्या वरच्या पोटमाळ्यावर त्या बेबी लंगूरची मदर बसली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि ती सगळ्या गोष्टी पाहत होती जे काही मी त्याच्या बेबी सोबत करतोय. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती शांतपणे तिथं बसून होती. as if convinced that no harm was being done to her child. जणू काही मी तिला कन्व्हिन्स केलं होतं, म्हणजे समजून सांगितलं होतं की मी तुझ्या बेबीला कोणताही हार्म म्हणजे काय, वेदना देणार नाही, त्रास देणार नाही. आणि कन्व्हिन्स या शब्दाचा अर्थ असतो की मी कधीही, कन्व्हिन्सचा अर्थ लिहा समजून सांगणे. मी समजून सांगितलं होतं. कन्व्हिन्स करणे म्हणजे समजूत घालणे. as if convinced that no harm was being done to her child. जणू काय मी तिला समजूनच सांगितलं होतं की मी तुझ्या चाइल्डला कोणताही हार्म म्हणजे त्रास देणार नाही, वेदना देणार नाही. मीनव्हाईल हे सगळं होत असताना the baby sensed the presence of her mother, his mother, and started to sob and cry a little louder. त्या बेबीला त्याची आई तिथं असल्याचं जाणवलं. आणि तुम्हालाही माहितीये, लहान मूल जेव्हा रडत असतं ते इतर नातेवाईकांकडे असतं तेव्हा हळू रडतं. मात्र ते रडत असताना किंवा ते दुःखी असताना, when he or she is sad, at the same time when he or she saw his mother, जेव्हा ते लहान मूल त्याच्या किंवा तिच्या आईला पाहतं तेव्हा ते मोठ्याने रडतं. कारण त्याला त्याच्या आईच्या कुशीत जाऊन बसायचं असतं, त्या आईच्या हातामध्ये जायचं असतं. In the same way that baby langur, when feel the presence of his mother, he start to sob म्हणजे हुंदका देणे, and cry म्हणजे रडणे, a little louder. ते मोठ्याने हुंदके देऊन रडायला लागलं.
आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर. मी रिट्रीटेड माघार घेणे. मी पटकन त्या दरवाजापासून माघार घेतली. ऑफ द कूप, त्या खुराड्याच्या दरवाजापासून मी माघार घेतली. अँड अलाउ द मदर टू ऍक्सेस हर बेबी. आणि त्या आईला तिथे यायला मोकळीक दिली. ऍक्सेस मोकळीक देणे किंवा प्रवेश देणे. इमिजिएटली तात्काळ काय घडलं? द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. ती आई पटकन उडी मारून खाली आली. डिसेंडेडचा अर्थ लिहा खाली उतरणे. अँड पिक्ड अप द बेबी इन हिज आर्म. आणि पटकन तिने ते पिलू स्वतःच्या हातामध्ये उचलून घेतलं. शी गेव द बेबी थ्रू द बॉडी इन्स्पेक्शन. तिने त्या बेबीची संपूर्ण बॉडी पाहिली. अँड चेक हिज इंजुरीज. आणि त्याने त्याला झालेल्या जखमा पाहिल्या. अँड कडल्ड हिम टाइटली टू हर बॉसम. आणि तिने छातीशी त्याला घट्ट पकडलं. कडल्डचा अर्थ लिहा कुशीत घेणे किंवा गोंजारणे. कडल्ड कुशीत घेणे किंवा गोंजारणे. अ बेबी फाउंड अ ग्रेट सोलेस. सोलेसचा अर्थ लिहा समाधान. त्या बेबीला तिथं अतिशय समाधान वाटलं. इन हर केअरिंग आर्म. त्या आईच्या कुशीत त्याला अतिशय समाधान वाटलं. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट. ते बेबी त्या आईच्या मांडीवर काही वेळ शांत बसून होतं. लॅप म्हणजे मांडी लिहा. लॅप मांडी. It was almost as if she was pondering over her option. Pondering चा अर्थ लिहा सखोल विचार करत बसणे. Pondering. It was almost as if she was pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. आणि ती तिथं बसून विचार करत होती. कोण? मदर ऑफ दॅट बेबी, लंगूर, की फर्दर अटॅक्स, फर्दर असल्ट, पुढे येणाऱ्या अपघातापासून मी माझ्या बेबीला कशा पद्धतीने वाचवलं पाहिजे याचाच विचार ती करत होती. फॉर अ फ्यू सेकंड, काही वेळासाठी, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इनटू माय आईज. त्या मदर लंगूरने त्या रायटरच्या डोळ्यामध्ये पाहिलं. इवन टुडे आय कांट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आणि आजही मी तिच्या डोळ्यामध्ये मी जे पाहिलं ते विसरू शकलो नाही. शोईंग सायलंट ग्रॅटिट्यूड, ती शांतपणे कृतज्ञता व्यक्त करत होती. ऑन मी, सायलंट ग्रॅटिट्यूड, शांतपणे कृतज्ञता व्यक्त करणे. सायलंट ग्रॅटिट्यूड, शांतपणे कृतज्ञता व्यक्त करणे. फॉर द सेव्हिंग हर चाइल्ड. का ती माझ्याशी कृतज्ञता व्यक्त करत होती? कारण मी तिच्या बाळाचा जीव वाचवला होता त्या बिग मेल लंगूर पासून. आय वॉज ओव्हरलेम्ड बाय द इमोशन. ओव्हरलेम्ड, पूर्णपणे भावना उचंबळून येणे किंवा मन भरून येणे. लिहा तिचा अर्थ. ओव्हरलेम्ड बाय द इमोशन, माझं मन उचंबळून आलं, माझं मन भरून गेलं भावनांनी. अँड द सेंटिमेंट, सेंटिमेंटचा अर्थ लिहा स्थिर भाव. अँड शी सेड थँक टू मी. आणि माझं मन कशाने भरून गेलं? कारण की तिने माझ्याकडे जो कटाक्ष टाकला त्या कटाक्षातून ती फक्त मला थँक्यू म्हणते असं मला जाणवलं. पुढे बघा काय म्हणलेलं आहे. देअर सॅट ऑन द युनिव्हर्सल मदर होल्डिंग द स्ट्राइकन चाइल्ड इन हर लॅप. काय म्हणलेलं आहे बघा. तिथं मला जाणवलं की एक जागतिक आई होती, युनिव्हर्सल मदर. असं का म्हणलेलं आहे? जागतिक आई या शब्दाचा अर्थ आहे
की नॉर्मली लंगूरची असो, टायगरची असो, कॅटची असो, डॉगची असो किंवा ह्युमन बिईंगची असो, प्रत्येक आईला आपलं लेकरू प्रिय असतं आणि अशाच पद्धतीनं त्या लेकराचे प्राण वाचवल्यानंतर ती आई माझ्या डोळ्यामध्ये पाहून मला थँक्स म्हणत होती. त्या भावना मी तिथं टिपलेल्या होत्या. युनिव्हर्सलचा अर्थ सर्वव्यापी आणि स्ट्रायकन या शब्दाचा अर्थ जखमी. त्या जखमी मुलाला मांडीवर घेऊन असणारी ती सर्वव्यापी आई मला तिच्यामध्ये दिसत होती. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये बघा. देन इन अ फ्लॅश, फ्लॅश म्हणजे झटक्यात, सेकंदात. शी जम्प्ड विथ हर बेबी, क्लाइंबिंग विथ हर बेली, बेली म्हणजे पोट. क्लिंगिंग लिहिलंय, सॉरी क्लिंगिंग, क्लिंगिंगचा अर्थ लिहा घट्ट चिकटलेलं असणं. ते बेबी तिच्या पोटाला घट्ट चिकटलं होतं. अँड रिच्ड अवर किचन रूफ, आणि पटकन ती किचनच्या त्या छपरावर म्हणजे पत्र्यावर किंवा त्या किचनच्या वर जाऊन बसली. शी सर्वेड द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. तिने आजूबाजूला सगळीकडे कटाक्ष टाकला की ते बिग मेल लंगूर कुठे दिसतंय का. व्हिशियसचा अर्थ लिहा दृष्ट. And then leaped away in the direction opposite to the place of violent encounter. Violent encounter, तीव्र झडप. जिथं ती तीव्र झडप घडली, जिथं तो अपघात घडला, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये तिने लिफ्ट घेतली, म्हणजे उडी मारून ती निघून गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication, interspecies communication, एकाच प्रकारच्या प्राण्यांमध्ये होणारा संवाद. इंटर स्पीसीज कम्युनिकेशन, एकाच प्रकारच्या प्राण्यांमध्ये होणारा संवाद. अँड म्युच्युअल ट्रस्ट, म्युच्युअल ट्रस्टचा अर्थ लिहा एकमेकांचा विश्वास. इज इंडीड द रियालिटी, हा प्रत्यक्षात असतो. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. आणि जर प्राण्यांनी माणसाचा, माणसांनी प्राण्याचा विश्वास जर जपला तर तिथे एक नात्याची घट्ट वीण ओवली जाते. हम्स इनटू ऍक्शनचा अर्थ लिहा एक नवीन पूर्ण शब्दाचा अर्थ लिहा रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. नात्याची एक नवीन सुरुवात होते किंवा नात्यांची नाळ ओवली जाते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. किती छान वाक्य बघा. प्राण्यांशी आपण संवाद साधायचा म्हणजे काय फक्त त्यांना खायला घालायचं एवढंच नव्हे. Food is not only mean of communication between man and animal, but there were other means of establishing the bond through the trust. Establishing bond, नातं निर्माण करणे. Establishing चा अर्थ असतो निर्माण करणे. Establishing the bond through the trust. Trust म्हणजे काय? विश्वास. कंपेशन, कंपेशनचा अर्थ सहानुभूती किंवा दयाभाव. कंपेशन, सहानुभूती किंवा दयाभाव. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि एकमेकांना समजून घेणं. या गोष्टींद्वारे सुद्धा आपण प्राण्यांशी संवाद वाढवू शकतो. 55 years have passed since that day. 55 वर्ष झाली ही घटना घडली होती त्याला. आय एम नाव 70 years old. आता मी 70 वर्षाचा आहे. म्हणजे रायटर जेव्हा 15 वर्षाचा होता तेव्हा ही घटना घडली होती. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ द स्पेशल काइंड. तरी सुद्धा मला फॉन्डली म्हणजे प्रेमपूर्वक, लिहिता अर्थ फॉन्डली प्रेमपूर्वक मला आठवतंय की हे एक वेगळ्याच प्रकारचा हल्ला होता. एन्काउंटर ऑफ द स्पेशल काइंड, एका विशिष्ट प्रकारचाच हा हल्ला होता. तपन मुखर्जी यांनी हा लिहिलेला पाठ.
सगळ्यांच्या लक्षात आला असेल. इंग्लिश वर्कशॉपला मी सुरुवात करतोय. पेज नंबर 12 मध्ये लक्ष द्या. मला माहिती आहे अनेकांच्या टेक्स्टबुक मध्ये आन्सर लिहिली असतील, मला ती आन्सर नकोय. क्वेश्चन समजून मला आन्सर तुम्ही एक्सप्लेन करायचे. पहिला क्वेश्चन आहे बघा, स्टेट वेदर दॅट यू आर ऍग्री ऑर डिसएग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली दिलेल्या स्टेटमेंटशी तुम्ही ऍग्री आहात का डिसएग्री आहात हे सांगा. जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन आणि त्याचा रिझन पण द्या. आता रिझन लिहायला नाही येत पेपरला, पण ऍग्री डिसएग्री मात्र नक्की येतं. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. रायटर जिथे राहत होता त्या आजूबाजूचा संपूर्ण कंपाऊंड म्हणजे परिसर हा नेचर ब्युटीने पूर्णपणे व्यापून गेला होता. हे खरंय का? येस, ऍग्री. पहिल्याचा आन्सर ऍग्री. हॉलिडेज प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी टू रीड द व्हेरियस टाइप्स ऑफ मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सुट्ट्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळते मॅगझिन आणि स्टोरी बुक वाचायला. खरंय का? येस, ऍग्री. द नॅरेटर म्हणजे तो चॅप्टर मध्ये जो कोणी ही स्टोरी सगळी सांगत असतो किंवा त्यातलं जे पात्र असतं त्याला नॅरेटर असं म्हणलं जातं. द नॅरेटर मेड द मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. त्या बेबी लंगूरला वाचून त्या नॅरेटरने मिस्टेक केली का? अजिबात नाही. उलट सेव्हिंग लाईफ केलं, त्याने लाईफ सेव्ह केली. त्यामुळे तिथे डिसएग्री लिहा. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. प्राण्यांना भावना समजत नाहीत. खरंय का हे? अजिबात नाही. प्राण्यांनाही भावना असतात. त्यामुळे तिथे डिसएग्री. द नॅरेटर वॉज 55 years old when the incident occurred. घटना घडली तेव्हा तो 55 वर्षाचा होता का? नाही. रायटर इज नाउ 55 years old. सॉरी, रायटर इज नाउ 70 years old and 55 years passed away. 55 वर्ष होऊन गेली ही घटना घडून. त्यामुळे तिसऱ्याचं आन्सर डिसएग्रीचं आहे. सॉरी, पाचव्याचं. पहिले दोन एग्री, नंतर तिसरं, चौथं, पाचवं डिसएग्री. मॅच द पेअर मध्ये बघा फ्रेजेस आहेत या. बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. मी कालच सांगितलं होतं जीवनाचा आवश्यक घटक असा त्याचा अर्थ होतो. बघा बरं इकडचं कोणतं बसतंय त्याच्यात. 6 नंबरचं बघा, फी आय लिहिलेलं त्याच्यामध्ये आहे टू बी इसेन्शियल अँड इंटेग्रल पार्ट ऑफ. अतिशय महत्वपूर्ण असलेला पार्ट. पहिल्याची जोडी 6. टू बी इनग्रॉस्ड इन. आपण नाही का म्हणत आय एम इनग्रॉस्ड इन द रीडिंग ऑफ दिस बुक. मी या पुस्तक वाचण्यात गढून गेलोय. गढून जाण्याला इकडे काय शब्द आहे बघा. 5 नंबरचा आहे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. त्यामध्ये पूर्णपणे सामावून जाणे. टेक नोटीस ऑफ. टेक नोटीस ऑफ म्हणजे लक्ष देणे. अरे काय चाललंय ते, याला कोणता शब्द आहे बघा. पहिलाच आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह द अटेन्शन. एखाद्याकडे लक्ष देणे. टू फिगर आउट. फिगर आउट म्हणजे पाहणेच. त्याला कोणता शब्द आहे? टू बी एबल टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधणे. टू पॉन्डर ओव्हर. पॉन्डरचा अर्थ आता सांगितला. पॉन्डरिंग करत होती ना ती मदर. पॉन्डरिंग म्हणजे विचार करत राहणे. विचार करण्याला काय शब्द आहे बघा बरं. टू थिंक अबाउट सिरियसली. एखाद्या गोष्टीचं सिरियसली विचार करणे. टू बी ओव्हरलेम्ड बाय. आत्ताच मी अर्थ लिहून दिलता. ओव्हरलेम्डचा अर्थ अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. भावनिक दृष्ट्या चिंताग्रस्त होणे किंवा भावनिक दृष्ट्या इफेक्ट होणे. ओव्हरलेम्डचा अर्थ. इन अ फ्लॅश. सेकंदात, क्षणात. त्याचा अर्थ व्हेरी क्विकली. 8वी जोडी आहे बघा. आणि फाइंड सोलेस. ते नाही का बेबी लंगूर त्याच्या आईच्या कुशीमध्ये गेल्यानंतर त्याला सोलेस वाटलं. सोलेस वाटलं म्हणजे समाधान वाटलं. समाधानला कोणता शब्द आहे? टू फाइंड द कम्फर्ट अँड पीस. शांतता वाटणं आणि कम्फर्ट आराम वाटणं. हे त्याच्या जोड्या आहेत. आता बघा पहिल्याची जोडी 6, दुसऱ्याची 5, नंतर 1, नंतर 2, 4, 7, 8 आणि 3. आता तुम्ही लिहिताना ग्रुप ए ग्रुप बी नाही लिहायचं. ग्रुप ए लिहायचं आणि समोर डायरेक्ट त्याचं आन्सर लिहून टाकायचं. ठीक आहे. यानंतर राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड्स मध्ये 2 क्वेश्चन दिलेले. व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ द डॉग्स.
नॅरेटरने त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे का दुर्लक्ष केलं होतं? पटकन मला सांगा, कुठे उत्तर आहे त्याचं? शोधायचं, उतरवून काढायचं नाही, पटकन. हा, पेज नंबर 8, लास्ट पॅरेग्राफ, सेकंड लाइन. I choose to ignore the commotion, thinking that pack of the dog might have concerned a hapless pig. सापडलं का? तिथं आय ऐवजी नॅरेटर शब्द टाकायचा, बाकीचं उत्तर तसंच. समजतंय? पुढे जाऊया. Why did mother langur make no effort to grab her baby from a coop? काय म्हणलेले बघा, त्या मदर लंगूरला ती बेबी त्या कूप मधून बाहेर घ्यायला जास्त एफर्ट्स म्हणजे प्रयत्न का करावे लागले नाहीत? कारण की बाळांनो, रायटर्स तिथून उठून बाजूला निघून गेला होता. असं कुठं लिहिलंय बघा पटकन, पेज नंबर 10. सापडलं? सेकंड लास्ट पॅरेग्राफ, मीन व्हाईल पासून. The baby sensed the presence of his mother. He started sob and cry a little louder. नंतर I retreated ऐवजी तिथं रायटर किंवा नॅरेटर लिहायचं. नॅरेटर रिट्रीटेड, आय शब्द कॅन्सल केला बघा. नॅरेटर रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप. नॅरेटरच तिथून दरवाजापासून त्याने माघार घेतली, तो मागे निघून गेला. अँड अलाउ द मदर टू ऍक्सेस हर बेबी. आणि ती बेबी घ्यायला त्याला अलाउड देऊन टाकला. पुढे, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड कोणती घटना आधी घडली त्याचा क्रम लावायचा आहे. पेपरला यातले 4 घटना येतात क्रमाने लिहिण्यासाठी, तर आपण शांततेत वाचूया. मी पहिल्यांदा मराठीत अर्थ सांगतो, काय काय घडलं बघा. आय टूक बेबी लंगूर टू बॅकयार्ड. मी ते बेबी लंगूर बॅकयार्डला घेऊन गेलो. नीट लक्ष दे. आय कॅनॉट फॉरगेट टू लुक इन हर आईज. मी तिच्या डोळ्यामध्ये जे पाहिलं ते मी विसरू शकत नाही. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मला तो कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि कावळ्यांचा कावकाव येणारा आवाज जवळ येतोय असं वाटलं. आय रिकॉल द टेरिबल कस्टम्स इन द अॅनिमल क्लॅन. आणि मला आठवलं की प्राण्यांमध्ये अशीही एक परंपरा किंवा पद्धत असते. आठवतायत का वाक्य? आय बिकम अ डीपली ऍब्सॉर्ब इन द बुक. मी त्या पुस्तकामध्ये गढून गेलो होतो. आय एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक. आय ऑफर अ पील्ड बनाना. मी त्याला एक केळी दिलं. तर आता त्यांनी जो इथं सिक्वेन्स दिलेला आहे, मी सिक्वेन्स नीट करून देतो. तुम्ही काय करायचं, क्वेश्चन लिहायचा आणि ज्या क्रमाने घटना घडल्या त्या डायरेक्टली लिहायच्या. क्वेश्चन इथला सिक्वेन्स नाही लिहायचा. आता मी तुम्हाला सांगतो, 1 नंबरला जी घटना आहे ना, ती 6 नंबरची आहे बघा, जी पहिल्यांदा घडली. कोणती? आय वॉज इनग्रॉस्ड, ती. 2 नंबरला आहे आय बिकम डीपली. पटकन टाका तिथं 2. 3 नंबरला आहे आय हर्ड द डिस्टर्बन्स. 4 नंबरला आय सॉ समथिंग हॉरिबल. 5 नंबरला आय कॉल द टेरिबल कस्टम्स. आय रिकॉल द टेरिबल कस्टम्स. 6 नंबरला आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग द स्टोन. 7 नंबरला आय मॅनेज टू कॅच द होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल. 8 नंबरला पहिलं वाक्य आय टूक द बेबी लंगूर. 9 नंबरला आय ऑफर्ड हिम पील्ड बनाना. 10 नंबरला आय अलाउड द मदर ऍक्सेस टू हर बेबी. 11